असुविधा आणि नियोजनाचा अभाव असल्यानं कल्याण डोंबिवली बजबजपुरी होत चालली आहे। अशात गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय, त्यामुळे या दोनही शहरात जागोजागी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप उभारण्याचं काम वेगात सुरू आहे। काही ठिकाणी तर चक्क रस्त्याच्या मधोमध मंडप उभारण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे या भागात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। मात्र असं असताना महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी अजून कुठलीच नियमावली तयार केलेली नाही। या महानगरपालिकेचं कोणाचंच कुठेही नियंत्रण नाहीये आणि वॉर्ड ऑफिसरनी ही बघायची जबाबदारी आहे। आज 1 तारखेनंतर मंडप पडायला पाहिजे होते, 10 दिवस आधीच पडलेले आहेत। रस्ते खडून ठेवले, आधीच रस्त्याला खड्डे आहेत, याच्यासाठी पण खडून ठेवलेले आहेत। आणि या रस्त्यामध्ये त्यांनी सांगितलं एक चतुर्थांश जागा घ्यायला, यांनी अर्ध्यापेक्षा जास्त जागा घेतलेली आहे। म्हणजे आधी रस्त्याचे खड्डे सांभाळायचे, काही मंडप सांभाळायचे, आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। याबद्दल आम्ही प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही। दरवर्षीप्रमाणे मंडप उभारतात तसे यंदाही उभारावेत आणि पोलिसांनी त्याकडे लक्ष ठेवावं असं सांगत महापौरांनी वेळ मारून नेली। गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात जिथे जिथे रस्त्यावर मंडप उभारले जातात, तर याआधी वर्षानुवर्ष जी मंडळी शहरात गणेशोत्सव करते, ज्याच्या परमिशन्स पोलीस स्टेशनकडून घेतल्या जात आहेत, त्याचे जे मंडप आहेत ते ज्या पद्धतीने ते पूर्वी वापरत होते अशाच पद्धतीने त्यांनी थोडंसं वाहतुकीला अडचण येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। आणि याच्यामध्ये पोलीस आणि महापालिका हे त्यांना एनओसी देणार आहेत। संबंधित अधिकारी त्याची खातरजमा करून ती नियमाप्रमाणे काम करतील। कल्याणकर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा महापालिकेच्या या भोंगळ कारभारावर टीका केली आहे। लवकरात लवकर एखादी नियमावली तयार करावी अशी मागणी केली आहे। कमीत कमी जागेचा वापर करून तो सण चांगल्या पद्धतीने कसा आनंद घेऊन साजरा करता येईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। पण अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स कल्याण डोंबिवलीमध्ये तर नाही आहेत। मुंबईमध्ये अशा पद्धतीने जर काही सण साजरे झाले आणि किंवा त्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं तर संबंधित मंडळाकडून दंड आकारण्यात येतो। अशा पद्धतीचं कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पण काहीतरी करायला पाहिजे। प्रत्येक ठिकाणी मांडव हा टाकलेला असतो, पण यंदा अजून काही त्याप्रमाणे काही सूचना दिले गेले नाहीये किंवा आम्ही महापालिकेत प्रत्येक वेळी अर्जही घेऊन गेलो आहे, तर अजून काही ते दर पण ठरले नाहीये। आणि एक खिडकी योजना चालू झाल्यानंतर तो विषय आम्ही तुम्हाला सांगू। आता 8 दिवसांवरती गणेशोत्सव आलेले आहे, तर कधी परवानगी देणार? नागरिकांना त्रास न होता सण उत्सव साजरे करावेत, मात्र कल्याण डोंबिवलीत याच्या नेमकं उलट होत आहे। त्यामुळे आता तरी पालिकेनं नियमावली तयार करून नियम मोडणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।